आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. पारनेर शहरामधनं जाणाऱ्या देवी भोयरे फाटा ते खडकी या महत्त्वाच्या रस्त्याचे काम काही दिवसांपासून बंद राहिले. त्यामुळे नागरिकांच्या आंदोलनामुळे हे काम पुन्हा सुरू झालंय. सध्या ते प्रगतीपथावरती आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना माजी उपनगराध्यक्ष तथा शहर विकास आघाडीचे प्रमुख चंद्रकांत चेडे यांनी रस्त्याचं काम करताना स्थानिक बाजारपेठेच्या समस्या आणि भविष्यामधील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेण्याची मागणी केली आहे. अतिक्रमण पूर्णपणे हटवून रस्ता अधिकच रुंद करावा, मात्र मध्यभागी डिवायडर उभारू नये असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय. डिवायडरमुळे व्यापारी वर्गाला अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. बाजारपेठेच्या विकासाला देखील याचा फटका बसू शकतो असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. भविष्यात देखील वाढती वाहतूक लक्षात घेऊन नियोजनबद्ध आणि दूरदृष्टी ठेवून रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तर यावेळी पारनेर शहरामधील इतर विकास कामांबाबत देखील त्यांनी लोकप्रतिनिधींवरती टीका करत आपल्या परखड शैलीत भूमिका मांडली आहे. नमस्कार. आज आपण या ठिकाणी पारनेर शहरातून जो हायवे जाणारी देवी भोयरे फाटा ते खडकी ह्या रोडवरती थोडंसं बोलणार आहे. कारण हा हायवे मंजूर, त्याचा सर्वे कधी झाला, काय झालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती. मला वाटतं बरेच एक 7-8 वर्षापूर्वी त्याचा सर्वे वगैरे होऊन हे त्या ठिकाणून रोड जाणारे असं अधिकारी त्यावेळेस आपल्याला सांगत होते. प्रत्यक्ष काम चालू होऊन मला 2 वर्ष झाली आणि 2 वर्ष काम चालू होत असताना देवी भोयरे फाटा ते चिंचोलीच्या घाटी तिथपर्यंत काम झालं आणि खडकीपासून हांग्यापर्यंत काम झालं. परंतु पारनेर शहरात एक 10 किलोमीटर हे काम थांबलं. पारनेर शहरालाच दरवेळेस हे काम का थांबतात किंवा या ठिकाणी पारनेर शहरावरच राजकारण्यांचं कसं चालतं हा मला एक प्रश्न पडतो कायमच. का बा ठीक आहे, कोणी आमदार असतील, खासदार असतील, पालकमंत्री असतील, हे यांचं राजकारण करतात. पण हे सगळं राजकारण करीत असताना तुम्ही आमच्या पारनेर शहराला कायम वेठीस का धरता, हा खरा या ठिकाणी प्रश्न आहे. कोण कॉन्ट्रॅक्टर दिला, काय दिलं, तो काम करणार आहे नाही करणार, हे केंद्र शासनाचा रोड आहे आणि सरकारने त्याचे टेंडर वगैरे काढून त्या कंपनीला काम दिलं, ती कंपनी पण काम करते. परंतु या स्त्रियवादामुळे पारनेर शहराचं एक सगळीकडून रोड झाला, परंतु शहरातला रोड या ठिकाणी थांबला. तर त्याचे कारण हे त्या पुढाऱ्यांनाच माहीत असतील. मला त्यामध्ये काय आपल्याला खोलामध्ये जास्त जायचं नाही. परंतु आणि परत हा रोडचं काम चालू करण्यासाठी पारनेर शहरवासियांनाच आंदोलन करावं लागलं. यांना त्या ठिकाणी रस्ता रोको करावं लागला आणि मग त्या रस्ता रोकोमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही 1-2 महिन्यामध्ये हे काम चालू करू. मग अधिकारी वर्गांच्या काही मिटिंग झाल्या असतील, पुढाऱ्यांच्या वरिष्ठ पुढाऱ्यांच्या मिटिंग झाल्या आणि मग त्या ठिकाणी असं ठरलं का पारनेर शहरातलं रोडचं काम आता चालू करायचं. सुरुवातीच्या काळामध्ये दाते सरांनी नगरपंचायतीमध्ये याच्यावरती मिटिंग घेतली, खासदार साहेबांनी दोनदा मिटिंग घेतली आणि मग मला हे कळत नाही का तुम्ही हे सगळं करीत असताना या ठिकाणी आमचे पारनेर शहरातले स्थानिक लोक कुठे आहेत? आमच्या स्थानिक लोकांना तुम्ही सगळे तुमच्या राजकारणापायी आमच्या गावाला वेठीस धरता, विकासापासून तुम्ही काय वंचित ठेवण्याचा प्रयत्न करता. तर याचं कारण हे त्या पुढाऱ्यांना माहिती असेल, परंतु जे हे आपले स्थानिक जे लोक यांचं पाठराखण करतात किंवा या पुढाऱ्यांना सपोर्ट करतात, ह्या स्थानिकांनी विचार केला पाहिजे. गाव आपलं आहे, आपण स्थानिक या ठिकाणचे, आपले प्रश्न आपण या ठिकाणी सोडवले पाहिजेत. परंतु प्रत्येक वेळेला बाहेरचे जे लोक आहे, जे बाहेरचे जे राज्य पातळीवर केंद्र पातळीवर जे राजकारण करतात त्या लोकांना सांगितलं जातं गावाबद्दल आणि या ठिकाणी आपले कामं थांबवले जातात. हेच हायवेचं काम घ्या, तुम्ही पाण्याचं काम घ्या, पाण्याचा DPR कधी झाला, पाण्याचा सर्वे कधी झाला, हे तुम्ही नगरपंचायतीमध्ये स्थानिक लोकांनी जाऊन जर पाहिलं तर मला वाटतं ज्यावेळेस वर्षाताई नगराध्यक्ष होत्या त्यावेळेसच पाण्याच्या योजनेचा सर्वे झालेला आहे आणि मग त्याच्यानंतर ती प्रोसेस चालू झाली. त्याच्यानंतर सत्तांतर झालं. निलेश लंकेंची पारनेर शहर विकास आघाडी आणि निलेश राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी नगरपंचायतीवरती सत्ता आली. परंतु मग गेल्या 4.5 वर्षामध्ये पण पाणी योजना कुठं अडकली, का अडकली, हे पारनेर शहरातील लोकांनी याचा सगळा विचार केला पाहिजे. तरच तुमचे प्रश्न सुटणार आहे. तुम्ही बघा हा रोड चालू झाला कुठं, बेल्यापासून झाला.
मग आळकुटी असन, द्विभारा असन, तुमचं वडजिरा असन, चिंचोली असन, पुढे सुपा असन, ह्या गावातील लोकांना कुठं या ठिकाणी पुढाऱ्यांना जावं लागलं का? त्या ठिकाणी त्यांचे रोड करण्यासाठी त्यांना मीटिंग घ्यावं लागल्या का अधिकाऱ्यांच्या? मला वाटतं कुठंच कोणत्याच गावामध्ये या मीटिंग झाल्या नाही. मग ह्या मीटिंग पारनेर शहरातच का होतात? मग पारनेर शहरातले लोक याला आडवे येतात का? पारनेर शहरातील लोकांनी हे रोड, पाण्याची योजना बंद पाडल्या का? हे ते शहरातील लोकांनी आणि नगरपंचायतीचे पदाधिकारी आहेत, त्या लोकांनी सगळ्यांनी विचार केला पाहिजे का गाव आपलं आहे. मग आपल्या गावावरती जर कोणी स्वतःचं राजकारणासाठी जर आपल्या स्थानिक लोकांना, गोरगरीब शेतकऱ्यांना, व्यापारी लोकांना जर वेठी धरीत असतील, तर याच्यावरती स्थानिक लोकांनी विचार करणं, नगरपंचायत नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष, संपूर्ण 17 जणांची बॉडी, याच्यावर ह्या सगळ्या लोकांनी बसलं पाहिजे का बा आपलं गाव आहे. मग आपल्या गावापायी कोणी म्हणतं आमची योजना, पाणी योजना अडवली, कोणी रोड अडवितंय, कोणी गटार अडवितंय. काय नेमकं ह्या शहरात म्हणजे काय, कोणत्या दिशेने हे शहर चाललेलं आहे? ते स्थानिक नेतृत्व का पुढे येत नाही? का येऊन दिलं नाही का? प्रत्येक जण प्रत्येक पुढाऱ्या मागच फक्त फिरण्यात आपला मोठेपणा समजतो, हा खरा म्हणजे प्रश्न आहे. पण शहरातील लोकांनी खरं म्हणजे स्वयंस्फूर्तीने पुढे आलं पाहिजे का तुम्ही आमच्या योजना का अडविता? हा जो रोड झाला, हा दोन्ही बाजूनी कंप्लीट झाला. तुम्ही बघा, हा रोड दोन्ही बाजूनी कंप्लीट झाला. एक 10 किलोमीटर शहरातलाच रोड बंद राहिला. मग तो रोड चालू करण्याकरता शहरवासियांना आंदोलन करावं लागलं. पुढाऱ्यांना श्रेय घेण्यासाठी बापू अधिकाऱ्यांच्या मिटिंगा घ्याव्या लागल्या. मग सर असतील, तुमचे लंके साहेब असतील, विखे साहेब असतील, सुजित पाटील असतील, या सगळ्या लोकांना इथं येऊन मग त्या मिटिंगा घ्यायच्या. मग तुम्ही अधिकाऱ्यांना सांगायचं ते रोड करा, डीपीआर. अरे बाबा हो, हा डीपीआर पहिलाच झालेला असतो. ज्या वेळेस एखाद्या रोडचा, एखाद्या योजनेचा सर्वे होतो, त्याच वेळेस तो किती फूट, किती मीटर रोड होणार आहे, त्याच्यात गटार किती असणार आहे, स्ट्रीट लाईट किती हे सगळं झालेलं असतं. परंतु हे हेतुपूर्वक बंद पाडायचं, परत लोकांना आंदोलन करायला लावायचं, परत मी हा रोड चालू केला, मी अधिकाऱ्यांना सांगितलं. हे जे वरिष्ठ लोक आपल्या गावाला वेठीच धरू राहिले, आपल्या गावाला वेड्यात काढू राहिले, याला जबाबदार ही पारनेर नगरपंचायतीचे संपूर्ण बॉडी. मी म्हणत नाही विरोध, हे 4 आणि हे 4, 17ची 17 जण याला जबाबदार आहे. तुम्ही बघा, सुजित पाटील म्हणतात मी 6 कोटी रुपये निधी आणला, दाते सर म्हणतात मी 18 कोटी रुपये निधी आणला, लंके साहेब म्हणतात मी 150 कोटी निधी आणला. अरे बाबा, तुम्ही कोणाच्या याच्यावर आणला? नगरपंचायतीवरती आणला नाही निधी हा सगळा तुम्ही. आमच्या गावाचा, आमच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला तो निधी भेटणारच होता तो निधी. परंतु त्याला कुठेतरी अधिकाऱ्यांना सांगून ब्रेक लावायचा आणि मी आणलं असं प्रत्येक जणांनी या गावाला सांगायचं. तुम्ही बघा, तर पारनेर नगरपंचायती विजू नगराध्यक्ष झाला, आत्ताच्या बॉडी आडसूळ झाली, आता कावरेताई आहे. तुम्ही बघा, यांचा कोणत्याही विकास कामाच्या बोर्डवरती फोटो आहे का? तिघांचे पण तुम्ही मला सांगा, फोटो आहेत का कुठं? पहिले विकास कामं केले लंके साहेबांनी, म्हणजे ते नगरपंचायतीचेच काम, पण मी आणले तिथं फोटो लावले लंके साहेबांचे सगळ्या बोर्डवरती. एकाही बोर्डवरती मला नगर अध्यक्षाचा तुम्ही फोटो दाखवा. पारनेर शहरातल्या गेल्या 4.5 वर्षात एकाही बोर्डवरती कोणत्याही नगराध्यक्षाचा फोटो दाखवा. त्याच्यानंतर दाते सरांनी स्ट्रीट लाईट लावले, बोर्ड लावले, सगळ्या गोष्टी लावल्या. पुढं नगरसेवक, नगराध्यक्षाचा आहे का फोटो? ह्या वार्डात बोर्ड लावले, त्या वार्डात आहे का त्या वार्डातल्या नगरसेवकाचा फोटो? सुजित पाटलांनी बोर्ड लावले, त्या ठिकाणी आहे का? सुजित पाटलांनी तर डीपीआर मंजूर करून आणला. डीपीआर मंजूर करून त्यांनी स्वतःच्या गावामध्ये फोटो लावले, पण त्या फोटोवरती त्यांनी साध्या आपल्या नगराध्यक्षाचा एक फोटो लावला. तुम्ही सगळेजण पारनेर शहरातल्या लोकांनी याच्यावर विचार केला पाहिजे का जसं आपल्याला काहीच कळत नाही असं चाललंय. पारनेरचे लोक अशिक्षित आहेत, यांना काही कळत नाही, यांचं शिक्षण नाही, यांना व्यापार करता येत नाही, यांना समाजाचं, राजकारणाचं किंवा लोकशाहीचं कुठलंही नॉलेज नाही. अशा पद्धतीने हे लोक आपल्या सर्वसामान्य लोकांचा उपभोग घेत आहे, आपल्या सर्वसामान्य लोकांना वेड्यात काढीत आहे. आणि जे 4-10 पद अधिकारी आहेत त्यांना पण कळलं पाहिजे का बाबा आपला अधिकार काय आहे. अरे तू माझ्या गावात बोर्ड लावितो, मग माझ्या नगराध्यक्षाचा त्या ठिकाणी फोटो नसावा? ही काय लोकशाही का? तुम्ही कशाला ती पद भोगिता?
तुम्हाला तुमचे अधिकार कळत नाही, बरोबर आहे का नाही? मग हे जर ह्या लोकांना कळत नसतील तर मग काय त्याच्यात उपयोग काय? त्यांनी सांगितलं पाहिजे, अरे माझ्या गावात हा बोर्ड लागतोय, माझं एनओसी नगर पंचायती एनओसी, तुम्हाला या ठिकाणी कोणतं काम करता येईल? पाणी योजना आणता येईल का? हा हायवे जाईल का? स्ट्रीट लाईट लागेल का? रोडला हे होतील का? कोणतंही काम तुमचं नगरपंचायतीचे एनओसी बिगर होतच नाही, बरोबर आहे का नाही? मग त्या ठिकाणी तुम्ही तुमचे बोर्ड, तुमचे नाव का नाही माहिती? हा आमदार निधी आहे, हा खासदार निधी आहे, हा कोणता निधी हा नेमका? नगरपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था आहे का नाही? बरोबर आहे का नाही? मग स्थानिक स्वराज्य संस्था असताना हे अधिकार कोणाचे आहेत? स्थानिक स्वराज्य संस्थे, नगरपंचायत, ग्रामपंचायत, सरपंच असतील, त्यांची बॉडी असतील, यांचे अधिकारी का नाही? तुम्ही पारनेर शहरामध्ये पहा सगळे बोर्ड, गेल्या 4.5 वर्षातले तुम्ही बोर्ड पहा सगळे, एकाही बोर्डवरती पारनेर शहराच्या नगराध्यक्षाचा एक देखील फोटो नाही. मग नगराध्यक्षांनी विचार करायचा, केलं पाहिजे का नाही? अरे माझं फोटो नाही, समजा विजू असन, नितीन अडसूळ असतील किंवा कावरेताई असतील, बरोबर आहे का नाही? किंवा दाते सरांनी आता जे लाईटी लावल्या ते कमीत कमी त्यांनी नाही समजत, नगराध्यक्ष तुमच्या विरोधातले मान्य आहे आम्हाला, तुमच्या संघ 4-6 नगरसेवक आहे, तुम्ही त्यात त्यांच्या वाड्यात तिथं तेवढ्या पुरता तर एखादा फोटो टाकता का नाही तिथं त्यांचा? थोडाफार तर तुम्ही लोकशाहीचा विचार करा ना सगळेजण, बरोबर आहे का नाही? मग हे नगरसेवकांना कळायला पाहिजे का बुवा ह्या शहरामध्ये काय काय नेमका आपला अधिकार काय? हे पैसे येतात पण तुमचे नगरपंचायतीला नगर विकास खातं पैसे देतं, तिथली लोकसंख्या, तिथल्या गरजा, तिथून गेलेले प्रस्ताव याच्यावरच पैसे देतात ना. तुमच्या नगरपंचायतीचे त्याला पत्र लागत असतील, आल्यानंतर कामं चालू करायला पण त्यांचे पत्र लागत असतील, मग तुम्हाला काय अधिकार आहे? तुमचा काय केंद्रशासित प्रदेश आहे का पारनेर म्हणजे? का बा इथं कोणाची गरज नाही, असं काय आहे का पारनेर शहराकरता? मग एवढं पारनेर शहराचं शोषण होतंय, एवढ्या लोकांना, जनतेला तुम्ही वेड्यात काढता. इथला जर व्यापार जर पाहिला पारनेर शहराचा, तर स्थानिकांनी व्यापार डेव्हलप केलाय. समजा किराणा दुकान असेल, कपड्याचं दुकान असेल, शाळा असतील, कॉलेजेस असतील, गॅस एजन्सी असेल, तुमचं काही पण असू द्या, पेट्रोल पंप असू द्या, हे स्थानिक लोकांनी केलंय डेव्हलप. हे काय कोणत्या व्यापार, कोणत्या पुढाऱ्यांनी इथं येऊन सांगितलं एखादं पानाची टपरी यांची दाखवायची. हे जे बोर्ड लावितात ना स्वतःचे, यांनी ह्या गावात स्वतःच पानाची टपरी दाखवायची तर हे शहर ही पेठ डेव्हलप करण्यासाठी आम्ही इथं असा व्यापार चालू केला तर जेणेकरून गोरगरीब एखाद्या शेती अवजाराचं दुकान टाकलं का यांनी शेतकऱ्यांसाठी, आहे का एखाद्या पुढाऱ्याचं, एखादं खताचं दुकान, एखादं पशुखाद्याचं दुकान? मग बोर्ड लावायला तुम्ही सगळ्यांच्या पुढं, फोटो लावायला तुम्ही सगळ्यांच्या पुढं, आणि मग आमच्या लोकांना तुम्ही एवढी हीन वागणूक काय देता तुम्ही? आता हायवेचा तुम्ही बघा, हा सर्वे झालाय कधी? याच्यात तुम्ही जर तारखा पाहिले तर माझ्या होत्या हा 10 वर्षाचा सगळा प्रस्ताव असतो. तुम्ही जर पाण्याची योजना पारनेरची नगरेताई म्हणजे जवळ 7 वर्षापूर्वी आम्ही ती योजना चालू केली, त्याचा सर्वेचे पैसे भरले, सगळं केलं, सगळी योजना यांच्या हातामध्ये दिली आम्ही. यांनी आजपर्यंत यांना त्याचा नारळ सुद्धा फोडला. पण यांचं राजकारण एक, यांनी अडवली त्यांनी. अरे तुम्ही गावचे लोक एक करा, तुम्ही आंदोलन करा, चला मंत्र्याकडे जाऊ आपण, नाही मंत्र्यांनी ऐकलं तर कोर्ट आहे ना, या ना सगळे जा कोर्टात जाऊन आपण का आमचा प्रस्ताव मंजूर होऊन किंवा मंजुरीच्या त्याला पण आहे ना काहीतरी नियम. एखादी फाईल एखाद्या टेबलवर किती वर्ष ठेवायची याला नियम असं आहे का नाही? 100% नियम आहे. मग आमची फाईल या ठिकाणी 4 वर्ष पडू नये, आपण त्यांना जाब विचारू शकत नाही का? मग हे गावाच्या हे कोणाचं काम आहे? आता मी एक विरोधक म्हणून मी काय म्हणतो, यांचे कामं चाललेत, हे कामं करतात, आपण यांना कुठे हस्तक्षेप आपल्याला करायचा नाही. परत हे म्हणणार हे आमच्या कामाच्या मध्ये येते. त्याच्यामुळे आपण कधी कोणता अर्ज दिला नाही, कधी कोणतं एकच आंदोलन केलं का पारनेर शहरातले ज्यावेळेस
घरपट्ट्या पाणीपट्ट्या प्रचंड वाढल्या, त्याच्यावेळेस स्वतः गाडी वगैरे लावून वाड्या वस्त्यावरती मी जाहिरात केली. ते सगळे लोक नगरपंचायत आले. त्याचा इफेक्ट असं झाला का घरपट्ट्या पाणीपट्ट्या कमी झाल्या. तेवढं आंदोलन केलं मी. त्याच्यानंतर आपण एक पण आंदोलन नाही केलं किंवा एक सिंगल अर्ज माझा दाखवायचा नगरपंचायतीमध्ये काही ह्या कामाकरता चंद्रकांत चिडेंनी एखादा अर्ज दिला. हे का नाही दिला? आपली एक थोडीशी नैतिकता आहे. करतात काम, आपण कशाला आडवं जायचं त्या ठिकाणी. परंतु तुम्ही पण विचार करा ना, हे तुम्ही गाव कुठे घेऊन चालले? कोणाच्या दावणीला तुम्ही कसे 4-6 जणांच्या वरिष्ठ पुढारी ज्याचे 4-5 पक्ष झाले आज राज्यामध्ये, प्रत्येकाच्या ह्याला हे करता, मग तुम्ही तुमचं गाव काय चालवणार? गावाने जायचं कोणाच्या दारात असा प्रश्न तयार झालाय. विजयावटी आमदार होते त्यावेळेस लोक जायचे, स्थानिक लोक तिथं प्रश्न सोडून घ्यायचे. पण ते पडल्यानंतर ते पण आले नाही लोकांच्यात, आणि मग लोकांचं सैरावर म्हणजे लोकांना सुशिक्षित लोक आहेत का अडाणी लोक आहेत का हे काय म्हणतात त्याला ते एकदम अशिक्षित लोक म्हणावं लागेल. असे लोक पारनेर शहराची ही परिस्थिती आहे. आणि रस्त्याचा जर विचार करायचा म्हणलं तर हा जो रस्ता समजा पुणेवाडी फाटेपासून जे काय होणार आहे त्याच्यामध्ये डिवायडर नसावा. पारनेर शहरामध्ये अजून काही एवढा व्यापार वाढलेला नाही, एवढी रहदारी पण वाढलेली नाही. रोड त्याच अंतराचा व्हावा. फक्त माझं एकच मत आहे का त्याच्यामध्ये डिवायडर नसावं. ज्या काही लाईटी असतील त्या साईडने असावं, जेणेकरून लोकांना सहज या दुकानातून त्या दुकानात जाता येईल, गाडी व्यवस्थित पार्किंग करता येते. डिवायडर समजा 2 मीटरचा झाला, 2 मीटरचा झाल्यानंतर त्याच्याकडे 2 मीटर माणसाला चालता येत नाही, मग त्याच्यामध्ये 6 मीटर जाणार. तर मोटरसायकल तुमची त्या डिवायडरला खेटून नाही जाणार, बरोबर आहे का? मग त्याच्यामुळं व्यापारी पेठेला अडचण येईल 100% तुम्हाला सांगतो. तर त्याच्याकरता ह्या पुढारी मंडळींनी किंवा ह्या पुढाऱ्यांना जे गावाचे लोक सांगतात का त्यांना ते सजेस्ट करावं का बा व्यापाराच्या दृष्टीने जर विचार केला तर त्याच्यात डिवायडर नसावा. रोडचं जे काय अंतर असेल तुमचं 15 मीटर असो, 17 मीटर असो, 22 मीटर असो, काय जे काय असेल तेवढ्या मीटरचा रोड करावा, त्या नियमात करावा, गटार पण करावा साईडच्या सगळ्या, फक्त मधला डिवायडर नसावा, असं माझं वैयक्तिक मत आहे त्या विषयावर. बाकी तर मग तुम्ही सगळं पाहतायची काय पारनेर शहराची आज परिस्थिती. हा 100%. आता पुढे तुम्ही कोणत्या शहरामध्ये गेले तर व्यापारी पेठेतून पुढे हायवे फार काळ दिवस गेले नाही. पूर्वीची व्यापारी पेठेतूनच हायवे गेलेले सगळ्या शहरांनी, परंतु नंतर जसे जसे ते शहर वाढत गेले त्यावेळेस ऑटोमॅटिक आपल्या DPR मध्ये पण बायपास असणारच, सर्कल रोड असणारच. तर मग तो भविष्यात जरी आपल्या इकडे रहदारी वाढली, लोकसंख्या वाढली, तर त्याला बायपास पर्याय येणारच. ऑटोमॅटिक शहराच्या कडेने बायपास गव्हर्नमेंटला टाकावंच लागणार आहे, त्याच्यात काही विषयच नाही. तो बायपासचा काही विषय येत नाही. आणि हा जो रोड आहे हा चांगला सुंदर रोड व्हावा एवढीच माझी अपेक्षा आहे. हा परत मध्ये श्रेयवादान पडू नये. माझा फोटो लावायचा, माझा बॅनर लावायचा, कोणाच्या हस्ते त्याचं उद्घाटन करायचं, याच्याहून परत यांनी 4 वर्ष घालू नये एवढीच माझी मनोमनी इच्छा आहे. कारण पारनेर शहराचं एक पण काम भरीव काम मार्गी पडू नाही राहिलं. अधिकारी पारनेरकरांना म्हणजे हे करू नये, विश्वासात नाही घेत. मला एक सांगा तुम्ही, आता मी पण त्यांचं जे ऐकलं तर पारनेरचे नगर अध्यक्ष, बरोबर आहे का नाही? अहो तुमचा अधिकारी, प्रशासकीय अधिकारी तुमच्याकडे आले पाहिजे. तुम्ही लोकशाही समजून घ्या ना. तू इथं ये तेव्हा ते तुझं चालू होईल. माझं पत्र आहे का, मी आहे का तिथं? त्यांनी ते विश्वासात घेणारे कोण? तुम्ही तुमचे अधिकार वापरा ना, बरोबर आहे का नाही? तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिलेत ना, ते वापरा तुम्ही. अधिकाऱ्यांच्यावर तुम्ही कशाला, तू काय ऐकत नाही? तुम्हाला दाखव, समजून सांग रोड कसा जाणार आहे, काय होणार आहे. हे नगर अध्यक्षाला किंवा 17 जणांच्या बॉडीला अधिकार आहेत ना. तुम्हाला त्याच्याकरता आमदार खासदार आणायची मला तरी वाटतं गरज नाही. लक्ष घालायबद्दल माझं म्हणणंच नाही, पण त्याला पण काहीतरी लिमिट ठेवा ना तुम्ही. तुम्ही सगळ्याकडून रोड होऊन देता, पारनेर शहराचा रोड बंद ठेवता.
तुम्ही 4.5-5-7 वर्षापासून पाण्याची नळ योजनेचं काम शहरातल्या नगरसेवकांनी त्याला मंजुरी वगैरे करण्याचा प्रयत्न केले. ते तुम्ही सांगता ती फाईल राजकारणापायी अडून ठेवली. मग तुम्ही हे एवढं जर करणार असलं तर ह्या लोकांनी रस्त्यावर आलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? आता समजा ही बॉडी ही आरोप करते का त्यांनी फाईल अडवली. बरं अडवली, तुम्ही जा तिथं मंत्र्याजवळ, तुम्ही गावाला आव्हान करा, या ना रोडवरती. जसा हा रोड थांबल्यानंतर स्थानिक जुन्या लोकांनी एक झाले आणि रस्ता रोको केला. ते काम त्यांना चालू करावं लागलं का नाही? करावंच लागलं. तसं पाणी योजनेला करा ना तुम्ही आव्हान. शहरातल्या लोकांची एखादा मोर्चा काढा, एखादी बैठक लावा. तुम्हाला नुसतं राजकारण पडले, हा नको ते नको, ते याचा ते याचा, याला नका बोलू त्याला नका बोलू, याच्यातच चाललंय. आणि तुम्हाला काय कळा नाही, त्यांना काय कळा, त्यांना अधिकारच कळा नाही. यांना काय आधी राईट्स हेच यांना कळा नाही. तुम्हाला सांगतो पहिला प्रश्न आहे, या 17 जणांना अधिकारी काय हेच कळा नाही. आता शेवटचे आपलं पारनेर शहर विकास आघाडी आहे. पारनेर शहराच्या जनतेचं काय आपल्यावर प्रेम आहे. कायम जनता माझ्या बरोबर मोठ्या प्रमाणावर असते, त्याच्यामुळे ते असणार आहे, त्याच्याबद्दल काय विषय नाही. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.